नमस्कार मित्रांनो. तर आपण आज जे की महाराष्ट्र बोर्ड या बोर्डाने ठरवलेल्या नियम जे चॅप्टर आपल्याला 12th मध्ये आणि 11th मध्ये आहेत, तर डिस्ट्रीब्युशन कसं आहे त्यामधलं एक चॅप्टर आज आपण बघणार आहोत. त्यामध्ये बघा की 11चा जो सिलेबस आहे त्यामध्ये टोटल चॅप्टर किती येतं? टोटल चॅप्टर 16 चॅप्टर 11 सिलेबसमध्ये केमिस्ट्रीसाठी. केमिस्ट्रीसाठी बघा 16 चॅप्टरचं त्यामधले काही चॅप्टर सोडले तर 20% पर्सेंटेज वेटेज एम एस टी सीला महाराष्ट्र बोर्डनी दिलेलं आहे आणि 12चं 80% सिलेबस किंवा 80% वेटेज ही ट्वेल्थला दिलेलं आहे. तर ह्यामध्ये आपण जो 11मधले चॅप्टर आहेत त्यामधलं 20% कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जसं की केमिस्ट्रीसाठी पण करणार आहोत आपण, फिजिक्ससाठी पण दोन आपण काय करणार आहोत टोटल कव्हरेज घेणार आहोत. तर त्यामध्ये आपण पहिला चॅप्टर बघायला जाणार आहोत, जे आहे सम बेसिक कन्सेप्ट ऑफ द केमिस्ट्री. तर ह्या चॅप्टरला बघा, जर आपण नीटच्या सिलेबसमध्ये बघायला गेलं ह्या चॅप्टरला काय असणार आहे, सम बेसिक कन्सेप्ट ऑफ द केमिस्ट्री तिथं पण आहे, पण ह्यालाच आणखी एक नाव म्हटलं जाते त्याला की मूळ कन्सेप्ट. मूळ कन्सेप्ट टोटल केमिस्ट्रीसाठी लागणारा त्याला की मूल कन्सेप्ट म्हटलं जाते. तर एक एक करून आपण टोटल चॅप्टर बघणार आहोत, ज्यामध्ये 11 सगळं कव्हर होईल, त्यानंतर 12 सगळं कव्हर होईल. तर यामध्ये तुम्हाला फायदा काय होणार? पहिले तर बघा, पहिला फायदा काय होणार आहे की तुम्ही बोर्ड प्रिपरेशन एकदम परफेक्ट होईल, कारण की बोर्डचंच पुस्तक आपण काय करणार त्यालाच अनुसरून आपण सगळे चॅप्टर घेणार आहोत. त्यानंतर दुसरा फायदा काय होईल, जे की एम एस टी सी ई टी ज्यासाठी आपण काय करणार आहोत, प्रॅक्टिस सीट ही सगळं काय आपण इंट्रोड्यूस आपण टेलिग्राम चॅनल, न्यू टेलिग्राम चॅनल काढून त्यासाठी चालू करणार आहोत. तर त्यामध्ये आपण एक एक चॅप्टर बघायला सुरू करू. मध्ये बोर्ड प्रिपरेशन एक्झरसाइजसाठी वेगळी सिरीज आपण घ्या, त्यानंतर वेगवेगळ्या सिरीज आपण बघणार आहोत. तर त्यामध्ये पहिला चॅप्टर सम बेसिक ऑफ द केमिस्ट्री, बेसिकपासनं. तर बेसिक केमिस्ट्रीचं इंट्रोडक्शनमध्ये इंट्रोडक्शनमध्ये काय म्हणते, केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ मॅटर. मॅटर म्हणजे काय, स्टेट्स ऑफ मॅटर बघितलेले असतात आपण, लिक्विड, सॉलिड आणि गॅसेस त्या टाईपमध्ये. त्यामध्ये फिजिकल असू शकते किंवा केमिकल. केमिकल म्हणजे काय, केमिकलच्या फॉर्ममध्ये असू शकते. प्रॉपर्टीज, आता ह्यांच्यामध्ये केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टी असतात. एक मॅटर दिला समजा, काही पण मॅटर दिला तर त्या मॅटरमध्ये त्यामध्ये काहीतरी केमिकल पेपर, जसं की त्याच्या कशात टाकलं समजा आपल्याला 10वीत होतं की लिटमस पेपर ती चेंज होते, झालं त्याच्या केमिकल प्रॉपर्टी, निळ्यामध्ये चेंज होणं, लालमध्ये चेंज. आणि फिजिकल प्रॉपर्टी काय म्हणते त्याला, फिजिकल म्हणजे त्यामध्ये कसं त्याचा अपीअरन्स राहते, त्याचा कलर कसला आहे, त्याला लस्टर कसं आहे, लस्टर म्हणजे चमक कशी, त्याला म्हणते फिजिकल प्रॉपर्टी. तर फिजिकल अँड केमिकल चेंजेस इन अंडरगोज अंडर द डिफरंट कंडिशन, वेगवेगळे फिजिकल केमिकल त्यामध्ये घडून येते. त्यामध्ये बघा, केमिस्ट्री इज अ सेंट्रल सायन्स. तर सेंट्रल सायन्स काय म्हणते, काय फिजिक्स आहे, काय बायोलॉजी असं सांगितलंय. तर किंवा मॅथमध्ये, मॅथचं नाही पण कायला अवलंबून म्हटलं तर ते बायोलॉजीला. त्या दोघांमध्ये त्यामध्ये फिजिकल केमिस्ट्री येते, जी की केमिस्ट्रीमध्ये फिजिकल केमिस्ट्री येते, जी की फिजिक्सची निगडीत आहे. आणि जी बायोलॉजीमधलं सगळं कन्सेप्ट आहे, हायड्रोकार्बन, त्यामध्ये सगळं काय होते बायोलॉजीला, त्याला काय म्हटलं जातं सायन्स. नॉलेज रिक्वायर्ड इन स्टडीज ऑफ द फिजिक्स, बायोलॉजिकल अप्लाइड सायन्समध्ये काय केलं जातं तर वापरलं जाते. तर दुसरं काय म्हणते, स्कोप ऑफ केमिस्ट्री इज इन एव्हरी अस्पेक्ट ऑफ द लाईफ. ही सगळ्या लाईफमध्ये काय करतं केमिस्ट्रीचं ही केलं जाते, स्कोप आहे. त्यामध्ये एक्झाम्पलमध्ये एअर जर घेतली आपण ब्रिदिंग करतात ना, त्यामध्ये एअर जर घेतली, ब्रिदिंग म्हणजे काय, श्वास. त्यामध्ये बघा फूड वी ईट, जे आपण जे अन्न खातो त्यामध्ये, फ्लुइड जे की आपण ड्रिंक करतो, म्हणजे एखादं लिक्विड आपण ड्रिंक करतो, पॉवर, क्लॉथिंग आणि ट्रान्सपोर्टेशन, फ्युल सप्लाय, यामध्ये सगळ्यामध्ये काय केमिस्ट्रीचा यूज होते, आपण सगळं बघणार आहोत. थ्रू इट इज द एनिसेंट सायन्स, म्हणजे ही पुरातन काळातील काय आहे सायन्स, अँड डेव्हलपमेंट ॲडव्हर्टाइजमेंट ऑफ द सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये ह्याचा उपयोग केला. त्यामध्ये बघा, दुसरं बघायला गेलं तर आता ह्याचा उपयोग कोणतं कुठं होते, एक तर मेडिसिनमध्ये, मेडिसिन झाले होतं, डेंटिस्ट्री, त्यानंतर इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर, डेली होम यूज प्रोडक्ट म्हणजे ह्याचा काय केला जाते वापर केला जाते. नेचर ऑफ द केमिस्ट्री,
केमिस्ट्री तर आहे खरं, तर नेचर काय आहे आपल्याला बघून घ्यायचं. तर नेचर बघायचं झालं तर केमिस्ट्रीचं बघायला गेलं तर केमिस्ट्री काय आहे बघा आता. ट्रॅडिशनली क्लासिफाईड इंटू 5 ब्रांचेसमध्ये काय केलं जातं, क्लासिफाय केलं जातं. त्या 5 ब्रँच आपण बघणार. एक तर ऑर्गॅनिकमध्ये, दुसरं इनऑर्गॅनिकमध्ये, फिजिकल, चौथं आहे बायो अँड लास्टचं की ॲनालिटिकल केमिस्ट्री. तर ह्यामध्ये पहिले 3 खूप महत्त्वाचे आहेत, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, फिजिकल. 3 मध्येच जास्त करून मेजर मांडलं. त्यानंतरचे जे दुसरं आहे बायोलॉजिकल आणि लास्टचं आहे ॲनालिटिकल केमिस्ट्री, म्हणजे आपल्याला काय टेस्ट करायचे असते. 5व्या ह्यामध्ये कंबाईन केलं जाते. तर ह्यामध्ये बघा काय काय बघायचं असते. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री ह्यामध्ये स्टडी ऑफ द ऑल सबस्टन्सेस नॉट ऑर्गॅनिक, सगळे सबस्टन्स स्टडी करायचे, पण इनऑर्गॅनिकमध्ये फक्त ऑर्गॅनिक धरायचे नसते. तर त्यानंतर आहे फिजिकल केमिस्ट्रीमध्ये काय म्हणते, स्टडी ऑफ द प्रिन्सिपल अंडरलाईंग केमिस्ट्री. आता प्रिन्सिपल एखाद्या वस्तू काय आहे, काहीतरी मेजर त्याचं काम असते, ते आपण स्टडी करण्यासाठी फिजिकल केमिस्ट्री अपॅरन्स आपण ह्या. त्यानंतर ॲटम्सची स्टडी करणे, मॉलिक्युलची स्टडी करणे आणि फंडामेंटल कन्सेप्ट रिलेटेड टू इलेक्ट्रॉन हे स्टडी करणे कायचे निगडीत असते फिजिकल केमिस्ट्रीची. तर त्यानंतर एनर्जी डायनामिक एनर्जी डायनामिक्स, त्यामध्ये घे थर्मोडायनामिक्स, सगळे चॅप्टर आपण बघणार आहोत. फ्रेमवर्क काही ब्रँचेस ऑफ द केमिस्ट्रीचे. त्यानंतर बघा मॅटर, पहिलं बघू आपण मॅटर जे काय असते. मॅटर जे असते ती कायपासून बनलेलं असते. यू हॅव लर्न अर्लियर दॅट द मॅटर ऑक्युपाईज स्पेस. मास काय करते, जे एखादा स्पेस ऑक्युपाय करते ना, लिक्विड एखादा स्पेस ऑक्युपाय करते मॅटरमध्ये, त्याला म्हटलं जाते मॅटर म्हटलं. तर त्यानंतर जे कन्सेप्ट आहे त्यामध्ये काय सांगितलं, मॅटर कॅन फर्दर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ. ठीक आहे, मॅटरला क्लासिफाय केलं जातं बेसिस काय आहे, केमिकल कंपोजिशनच्या बेसिसवर मॅटरला क्लासिफाय केलं जातं. तर त्यामध्ये मॅटरला काय ह्यामध्ये क्लासिफाय केलं, प्युअर सबस्टन्सेस एक, आणि दुसरं काय आहे मिक्सचर्समध्ये काय केलं क्लासिफाय केलं जातं. प्युअर सबस्टन्सेसला काय मध्ये एलिमेंटमध्ये आणि एलिमेंटलाच पुन्हा फर्दर क्लासिफाय करून मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलाइट्स हे आपल्याला इनऑर्गॅनिकमध्ये स्टडी करायचं. मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलाइट्स पिरियडिक टेबलमध्ये. आणि दुसरं मध्ये प्युअर सबस्टन्सला कंपाऊंड्समध्ये स्टडी केलं जातं की CO2 कंपाऊंड आहे, वॉटर एक. त्यानंतर मिक्सचर्समध्ये बी होमोजिनियस मिक्सचर काय आहे, हेट्रोजेनियस. आता इथे एक टर्म येते होमो म्हणजे सेम असते, हेट्रोजेनियस म्हणजे वेगळं असते, बायोलॉजीमध्ये पण येते. तर ह्यामध्ये होमो म्हणजे सेम असल्यामुळे होमोजिनियस मिक्सचरमध्ये सेम पदार्थापासून बनलेलं मिक्सचर असणार आहे. आणि दुसरं जे हेट्रोजिनियस मिक्सचर असते त्याला म्हटलं वेगवेगळ्या पदार्थापासून. तर बघा मिक्सचर आपण बघू आता. प्युअर सबस्टन्सेस वर्सेस मिक्सचर याचा आपण काय करू, स्टडी करू. प्युअर सबस्टन्सेस हॅव अ डेफायनाइट केमिकल कंपोजिशन. कारण की प्युअर सबस्टन्सेसमध्ये एकच प्रकारचा पदार्थ काय करणार आढळून येते, त्यामुळे त्यामध्ये केमिकल प्रॉपर्टी, केमिकल बिहेवियर आपण ठरवू शकतो, किंवा एकच असते. ऑलवेज हॅव अ सेम प्रॉपर्टीज रिगार्डलेस द ओरिजिन. म्हणजे काय असते, त्याची प्रॉपर्टी असणार ना, किंवा केमिकल प्रॉपर्टी असते. मिक्सचरमध्ये कसं असते बघा, नो डिफायनाइट केमिकल कंपोजिशन. त्यामध्ये काय ठरलेलं नसते की सेमच आहे. नो डिफायनाइट प्रॉपर्टी, त्यामुळेच काय असते, डिफायनाइट प्रॉपर्टी नसते. जसं की एक्झाम्पल म्हणून बघायला गेलं तर आपण प्युअर सबस्टन्सेसचं एक्झाम्पल घेऊ शकतो. प्युअर मेटल, एखादा प्युअर मेटल घेऊ शकतो, किंवा डिस्टिल्ड वॉटर म्हणजे काय, ज्या की प्युरिफाय केलं जातं, जसं की ॲक्वा डिस्टिल्ड वॉटर असते. तर त्यानंतर एक्झाम्पल मिक्सचरचं एक्झाम्पल बघायला गेलं तर पेंटमध्ये काय केलं आहे, मिक्सचर ऑफ ऑइल मिक्स केलेलं असते, पिगमेंट म्हणजे कलर मिक्स केलेले असतात, किंवा काहीतरी कलर आणण्यासाठी पिगमेंट वगैरे मिक्स केले जाते, ॲडिटिव्ह. त्यामध्ये कलरचे ॲडिट्स येतात ना, त्यामध्ये काय असते, त्यामध्ये वॉटरप्रूफ बनवण्यासाठी ॲडिटिव्ह ॲड केले जाते. कॉन्क्रीट म्हणजे आपल्या घर बनवण्यासाठी जे आपण सिमेंट त्याला मिक्स करून केलेलं असते, त्यामध्ये मिक्सचर ऑफ द सँड, वाळू मिक्स केली जाते, सिमेंट आणि वॉटर ह्याला मिक्स केलं जाते. त्यामध्ये वॉटर सँड, ह्यामध्ये वॉटर, सिमेंट आणि सँड ह्यांचे थोडेच केमिकल एक असणार आहे, म्हणजे वेगवेगळे केमिकल असतात. त्यामध्ये काय असते, नो डिफायनाइट प्रॉपर्टी. आपण आता बघितले की त्यामध्ये डिफायनाइट प्रॉपर्टी नसतात. त्यामध्ये बघा हे क्वेश्चन आहे, कॅन यू टेल मध्ये विच आर द मिक्सचर प्युअर सबस्टन्स अँड द प्युअर सबस्टन्सेस फ्रॉम द फॉलोइंग. आता यामध्ये मिक्सचरमध्ये काय करायचं, मिक्सचर कोणते आणि प्युअर सबस्टन्सेस कोणते आहेत. त्यामध्ये पहिलं दिले सी वॉटर,
दुसरं दिले गॅसोलिन, दुसरं दिले स्किन, पुन्हा रस्टी नेल. रस्टी नेल म्हणजे काय दिलं आपल्याला, आणि पेज ऑफ द टेक्स्ट बुक आणि डायमंड. ह्यामध्ये बघा डायमंड तर आपल्याला कार्बनपासून काही प्युअर सबस्टन्स. दुसरं काय झालं सी वॉटर. सी वॉटरमध्ये पण मिक्सचर असते, कारण की वेगवेगळ्या प्रकारचे त्या काय पण मिक्स झालेला असतं. काय झालंय मिक्सचर झाले. आणि गॅसोलिन. गॅसोलिनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काय असते, तो पेट्रोल डिझेल ही सगळे असते तर झाले. तर या प्रकारे सगळ्याला आपण काय करू शकतो, क्लासिफाय करू शकतो. त्यामध्ये पुढला पार्ट आहे की प्युअर सबस्टन्सेस फर्दर क्लासिफाय केले जाते. त्यामध्ये इलेमेंट्स आणि कंपाऊंड्समध्ये त्याला काय केलं जातं, क्लासिफाय. एलिमेंट्स काय असते बघा. एलिमेंट्स आर द प्युअर सबस्टन्सेस विच कॅन नॉट बी ब्रोकन डाऊन इंटू सिम्पलर सबस्टन्स बाय ऑर्डिनरी केमिकल. सिंपल जी चेंज असते आपण करतो की ब्रेकडाऊन करण्यासाठी, त्यांनी आपण काय करतो, एलिमेंटला फर्दर क्लासिफाय करू शकत नाही. त्याला म्हटलं तर इलिमेंट प्युअर सबस्टन्स. ह्या एलिमेंट्स आर फर्दर क्लासिफाय. एलिमेंटला क्लासिफाय मध्ये केलं आपण मेटल, नॉन मेटल, लास्टचं काय आहे आपल्याला दिलेला मेटलॉइड्स. या तीनमध्ये आपण काय केलं जातं, क्लासिफाय केलं जाते. तर हे आपण सगळं पिरियडिक टेबलमध्ये बघ. तर बघा पहिलं काय आहे मेटल. मेटलमध्ये त्याच्या प्रॉपर्टी बघा महत्त्वाचं आहे. हवं लस्टर. लस्टर म्हणजे चमक आहे, शायनी अपीअरन्स. लस्टर म्हणजे चमक म्हणजे. तर काय कंडक्ट हीट. हीट म्हणजे काय करायचं, ते हीट कंडक्ट करायचे. आणि इलेक्ट्रिक लाईट ती कंडक्ट करायची, ह्याच्यामध्ये पॉवर असते. त्यानंतर कॅन बी ड्रॉन इनटू वायर. डक्टाईल म्हणजे वायर फॉर्ममध्ये त्याला आणू शकतो आपण, त्याला डक्टाईल म्हटलं जाते. कॅन बी हॅमर्ड इन थिन शीट आर मॅलिएबल. एका पत्र्यामध्ये आपण त्याला तयार करू शकतो हॅमरिंग करून, जसं की त्याला म्हटलं जाते मॅलिएबल. डक्टाईल म्हणजे एक डक्ट मध्ये बनवू शकतो. एक्झाम्पल काय आहेत, गोल्ड, सिल्वर, कॉपर, आयर्न, मर्क्युरी. आणि लिक्विड मेटल ॲट अ रूम टेम्परेचरला काय म्हटलं जातं, मेटल म्हटलं जाते. त्यानंतर दुसरं प्रॉपर्टी आहे ते काय म्हटलं जातं, नॉन मेटल. हॅव नो लस्टर. ह्याच्यामध्ये लस्टर चमक नसते. एक्सेप्शन काय आहे त्याचे, डायमंड आणि आयोडीन, जे की नॉन मेटल असून त्यांची चमक असते. तर नॉन मेटल्स आर पुअर कंडक्टर्स ऑफ द हीट अँड इलेक्ट्रिसिटी. तर कंडक्टर्स होते कोण, जे असते ते मेटल जे असते ते कंडक्टर होते, स्ट्रॉंग कंडक्टर. आणि ही पुअर कंडक्टर असते. तर सोडून कोणाला एक्सेप्शन, ग्राफाईट जी काय असून नॉन मेटल असून स्ट्रॉंग कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. त्यानंतर थर्ड नंबरचे कॅन नॉट बी हॅमर्ड इन टू द शीट ऑर ड्रॉन इन टू वायर बिकॉज दे आर ब्रिटल. ब्रिटल म्हणजे काय, ठिसूळ आहेत ती. त्यामुळे काय केलं, त्यांच्यावर जर आपण हातोड्याने वार केले तर ती काय होऊ शकते, पत्र्यामध्ये किंवा वायरमध्ये फॉर्ममध्ये येऊ शकत नाही. काय म्हटलं, नॉन डक्टाईल. कुठं नॉन डक्टाईल, कारण की त्यांना मध्ये वायरमध्ये ही करू शकत नाहीत, आपण तयार करू शकत नाही. दुसऱ्या असते नॉन मॅलिएबल, ज्यामध्ये पत्र्या फॉर्ममध्ये त्यामध्ये आपण आणू शकत नाहीत. त्यामध्ये एक्झाम्पल काय झाले, नॉन मेटलचे आयोडीन, नायट्रोजन आणि कार्बन. त्यानंतर तिसरा आहे मेटलॉइड्स. प्युअर सबस्टन्सेसच्या एलिमेंटमधलं तिसरा आहे मेटलॉइड. सम मेटल्स हॅव अ प्रॉपर्टी इंटरमिडिएट बिटवीन द मेटल्स अँड द नॉन मेटल्स आर कॉल्ड ॲज अ मेटलॉइड. थर्ड ही काय, नॉन मेटल बिन आहेत आणि काय मेटल बिन आहेत, त्यामुळे ह्याला काय म्हटलं जाते, मेटलॉइड. किंवा ह्याला सेमी मेटल्स पण म्हटलं जाते. एक्झाम्पल काय आहे त्याच्यामध्ये, आर्सेनिक, सिलिकॉन आणि जर्मेनियम, जास्त करून पी ब्लॉकचे एलिमेंट येतात. तर आपण पी ब्लॉक पुढे बघणार आहोत. मेटलॉइड्स ही ती झाली क्लासिफिकेशन. आता एलिमेंट नंतर दुसरं आपण प्युअर सबस्टन्सेस बघणार आहोत, जे आहे कंपाऊंड. कंपाऊंड आर द प्युअर सबस्टन्स which cannot be broken down into simpler substances by the ordinary chemical changes. ह्याला आपण सिम्पल सबस्टन्सेस ऑर्डिनरी केमिकल चेंजेसने ब्रेकडाऊन करू शकत नाही. त्यामध्ये बघा कंपाऊंड आर द 2 or 3 एलिमेंट असतात. ह्यामध्ये काय केलं जातं, फिक्स्ड प्रोपोर्शनमध्ये काय केलं जातं, कंबाईन केले जातं. कंबाईन म्हणजे एकत्र आणले जातात. त्यामध्ये बघा मिक्सचर कंटेंट 2 or more substances नॉट फिक्स्ड प्रोपोर्शनमध्ये काय असते नसते. तर मे बी सेपरेटेड फिजिकली. फिजिकल मेथडने ह्याला काय केलं जातं, मे बी म्हणजे शक्यता आहे की त्यांना सेपरेट केलं जाऊ शकते. मिक्सचर आर फर्दर डिवायडेड इंटू होमोजिनियस मिक्सचर, हेट्रोजिनियस. पहिल्यांदा आणि वेगळे. सोल्युशन आर द होमोलॉगस मिक्सचर. त्याला काय म्हणतात, बिकॉज ऑफ मॉलिक्यूल ऑफ द कन्स्टिट्यूएंट सोल्यूट अँड सॉल्युएंट आर युनिफॉर्मली मिक्स्ड थ्रू आउट द बल्क. म्हणजे मॉलिक्यूल जे असते तर मॉलिक्यूल पण पुढे सांगतात, त्यामध्ये सोल्यूट आणि सॉल्व्हंट ही जे बी आपण डेफिनेशन त्यांना काय केलं जाते, डेफायनेट मिक्सचरमध्ये सगळ्यामध्ये काय केलं जातं, इक्वली डिस्ट्रीब्यूट केलं जातं.
त्यानंतर हेट्रोजेनियस मिक्सचरचं वेगळं काय आहे यामध्ये, मॉलिक्युल्स कन्स्टिट्यूट म्हणजे त्याचे भाग नॉट युनिफॉर्मली मिक्स्ड थ्रू आउट द बल्क, ह्याला युनिफॉर्म मिक्स केलं जात नाही त्यामध्ये मिक्स. एक्झाम्पल काय आहे, सस्पेन्शन ऑफ इनसॉल्युबल सॉलिड इन द लिक्विड. उदाहरण घेऊ शकतो वेगवेगळे आपण. समजा आपण काय केलं, हेट्रोजेनियस मिक्सचरमध्ये वाळू घेतली आणि पाण्यात टाकले, ही मिक्स थोडीच होती, ही मिक्स होत नाही म्हणून काय जाते म्हटलं जाते ह्याला मिक्सचर, हेट्रोजेनियस मिक्सचर. त्यानंतर आहे स्टेट्स ऑफ मॅटर, ही आपण 10वीत पण बघत असतो, सॉलिड, लिक्विड, गॅसेस. त्यानंतर यू आर ऑल्सो अवेअर मॅटर इज 3 डिफरंट स्टेट असतात तुमचे, गॅस, लिक्विड आणि सॉलिडमध्ये असते. तर ह्यामध्ये काय म्हणतंय, इन अ सॉलिड कन्स्टिट्यूट ॲटम्स आणि मॉलिक्युल असतात. सॉलिडमध्ये काय असते बघा, टाईटली हेल्ड म्हणजे परफेक्ट ऑर्डरमध्ये त्यांना काय केलं जाते, अरेंज केलं जाते. एक झाला तर एक झाला तर एक, असं काय केलं जातं, अरेंज केलं, घट्ट असं पकड त्यांच्या सॉलिडमध्ये. सॉलिड पजेस डिफायनाइट शेप, त्यामध्ये सॉलिडची प्रॉपर्टी काय असते, एक त्यांना शेप असते डिफायनाइट, त्यांना व्हॉल्यूम असते डिफायनाइट. लिक्विडमध्ये काय असते बघा, पार्टिकल आर क्लोज टू इच अदर अँड दे कॅन मूव्ह अराउंड विदिन द लिक्विड. सॉलिडमध्ये काय करते, पार्टिकल म्हणजे त्यांचं कन्स्टिट्यूट ॲटम काय करू शकतो, मूव्ह करू शकत नव्हता, त्यामध्ये काय करते, मूव्ह करू शकतोय. वाईल इन गॅसेस काय असते, पार्टिकल आर फार अवे. पार्टिकल काय असते, पार्टिकल अपार्ट असतात म्हणजे एकमेकापासून खूप लांब असतात. आणि इन लिक्विड आणि सॉलिडच्या कंपॅरिझनमध्ये त्यांच्यामध्ये खूप लांब लांब पार्टिकल असतात, त्यांच्यामध्ये काय असते, बॉन्ड तयार झालेला नसते आणि ती त्याला सेपरेट आपण इजी करू शकतो. त्यामध्ये 3 स्टेट ऑफ मॅटर आर इंटरकन्व्हर्टेबल बाय चेंज इन अ कंडिशन, टेम्परेचर आणि प्रेशर चेंज केलं तर ही तिन्ही सॉलिड. टेम्परेचर जर आपण बर्फाला काय केलं, जर जास्त टेम्परेचर दिलं, तापमान दिलं, तर ते काय पाण्यामध्ये होते, लिक्विडमध्ये झाले. आणि लिक्विड म्हणजे पाण्यामध्ये कन्वर्जन, आणि तापमान दिलं जर काय होते, ते कन्वर्जन होते त्यामध्ये वाफेमध्ये कन्वर्जन होतं गॅसेसमध्ये. आणि त्याच उलट आपण काय केलं, वाफेला कमी टेम्परेचरला आणलं तर ती लिक्विडमध्ये आणली, टेम्परेचरला आणलं सॉलिडमध्ये कन्वर्जन व्हायला सुरू होते. तर ही झाले स्टेट्स ऑफ मॅटर. त्यानंतर क्लासिफाय अमाउंट द एलिमेंट्स द कंपाऊंड. मर्क्युरिक ऑक्साईड ही एक कंपाऊंड आहे, हेलियम ही गॅस आहे म्हणजे ही एलिमेंट आहे. त्यानंतर वॉटर जी की H2O ह्याचा फॉर्म्युला असते, पुढे बघून राहू काय ह्याला कंपाऊंड झाला. त्यानंतर टेबल साल्ट जी की NaCl म्हणून असते, NaCl कंपाऊंड झालाय. आयोडीन ही एलिमेंट आहे, I2 म्हणून ओळखला जाते. मर्क्युरी ही बी एलिमेंट आहे, Hg म्हणून. ऑक्सिजन ही बी एलिमेंट, हायड्रोजन ही झाले सगळे एलिमेंट आणि कंपाऊंड. प्रॉपर्टीज ऑफ द मॅटर अँड दिअर मेजरमेंट. एखाद्या मॅटरच्या प्रॉपर्टी काय असते आणि त्यांना आपण कसं मापू शकतो याला म्हणतात. आता बर्निंग ऑफ द मॅग्नेशियम वायर ही एक आहे, मॅग्नेशियम नावाचा धातू असते, ते बर्निंग केलं, जाळला आपण तर काय म्हणते बघा, डिफरंट काइंड्स ऑफ द मॅटर हॅव अ कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज विच कॅन फिजिकली क्लासिफाईड इंटू 2 कॅटेगरी. एक तर फिजिकल प्रॉपर्टी असते, केमिकल प्रॉपर्टी. केमिकल प्रॉपर्टी म्हणजे काय असते, आपण त्या एखाद्या केमिकल टेस्ट देते, तर एखादा केमिकल ही टेस्ट देतो पण ही टेस्ट देत नाही, हे जेवण आपण ओळखू शकतो. फिजिकल म्हणजे काय, समजा एखादा मेटलला आपण जाळलं तर त्यामधनं निघाला धूर वेगवेगळ्या कलरचा असू शकते, आपल्याला बाहेरून दिसतंय, म्हणतात फिजिकल प्रॉपर्टी. तर त्यानंतर फिजिकल प्रॉपर्टी काय असतात बघा, दोज विच आर मेजर्ड ऑब्झर्व्ड विदाउट चेंजिंग द केमिकल कंपोजिशन. केमिकल कंपोजिशन न चेंज होता पण त्याला ऑब्झर्व करू शकतो. त्यामध्ये कलर असू शकते, ऑर्डर म्हणजे वास असू शकते, त्यानंतर मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट हे सगळं असू शकते, किंवा डेन्सिटी म्हणजे काय, घनता. मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट. मेल्टिंग पॉईंट म्हणजे काय, सॉलिडचं काय लिक्विजन म्हणजे सॉलिडचं कन्वर्जन काय करायचं लिक्विडमध्ये, आणि बॉइलिंग मध्ये करायचं गॅसमध्ये. फिजिकल प्रॉपर्टीज काय असते ती झाल्या. तर केमिकल प्रॉपर्टीज काय असतात ते बघा. आता प्रॉपर्टीज आर द सबस्टन्सेस अंडर द केमिकल चेंज देअर बाय एक्झिबिट अ चेंज इन द केमिकल कंपोजिशन. त्यांच्या केमिकल कंपोजिशन. समजा एक्झाम्पल मध्ये काय, कोलबर म्हणजे कोळसा जेव्हा जळतो इन एअर टू प्रोड्यूस अ कार्बन डायऑक्साईड CO2 प्रोड्यूस करते, किंवा
मॅग्नेशियम वायर बर्न केली आपण एअरमध्ये, तर त्यामध्ये प्रेझेन्स ऑफ द ऑक्सिजन असते ह्याच्यामध्ये हवेमध्ये, तर त्यामध्ये काय मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होते. ही झाली केमिकल प्रॉपर्टीज. त्यामध्ये मेजरमेंट ऑफ द प्रॉपर्टी. आता आपण बघितलं प्रॉपर्टी तर आहेत, पण ह्याला मेजर म्हणजे मोपायचं कसं हे आपण बघणार आहोत. तेव्हा ह्यामध्ये बघ, मेनी प्रॉपर्टीज ऑफ द मॅटर आर क्वांटिटेटिव्ह इन. क्वांटिटेटिव्ह म्हणजे काय, आपण त्याला मोजू शकतो निसर्गामध्ये. तर त्यामध्ये कम्पॅरेटिव्ह विथ द स्टँडर्ड आणि कम्पेअरिंग विथ द स्टँडर्ड सम स्टँडर्ड. आता ह्याला फिक्स मोजू शकत नाही, पण आपण एक माप बनवलं. आपण आता भाजी वगैरे घ्यायला गेलं तर कसं पाव किलो भाजी म्हणतात, तर पाव किलो भाजी आपण कशावरून ओळखू शकतो की आपण त्याला कंपॅरिझन केलंय. कंपॅरिझन काय बरोबर केलंय, पाव किलोच्या मापाबरोबर कंपॅरिझन केलं. आपण असं सांगू शकत नाही ना की डायरेक्ट पाव किलो भाजी दिली, तर असं सांगू शकत नाही. तर त्यामध्ये कंपॅरिझन करावं लागते. तसंच ह्याला बी कंपॅरिझन केलं. स्टँडर्ड क्वांटिटी आर रिप्रोड्युसिबल अँड अनचेंजिंग. स्टँडर्ड म्हणजे काय असतं, ते एक फिक्स त्याची व्हॅल्यू. पाव किलोच्या मापाचं वजन किती असणार आहे, 250 ग्राम असणार, म्हणजे असणारच आहे. त्याला म्हटलं जाते स्टँडर्ड. ही कुठं बी जावा, जगात कुठल्याही कोपऱ्यात गेलं तरी त्याचं माप चेंज होणार नाही, त्याला म्हटलं स्टँडर्ड. आता बघा, मेनी प्रॉपर्टीज ऑफ द मॅटर सच ॲज द मास, लेंथ, एरिया, प्रेशर, व्हॉल्यूम, टाइम, ईटीआर, क्वांटिटी, नेचर. पण टाइम आपण मोजू शकतो, 1 तास 2 तास. व्हॉल्यूम आपण मिळवू शकतो की 1000 लिटर 500 लिटर असं मोजू शकतो. प्रेशर मोजू शकतो, 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर आहे, 2 एरिया मोजू शकतो, एवढ्या एरियाची जागा आहे. लेंथ मोजू शकतो, एवढ्या लांबीची पट्टी असं मोजू शकतो. फॉर एक्झाम्पल ही झालं, मी सांगितलं आता एक्झाम्पल हे. स्टँडर्ड आर चोजन ऑर्बिटली युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड क्रायटेरिया. म्हणजे ही कुठं बी जगात गेलं तरी असं स्टँडर्ड मोपायचं असते की कुठं बी गेलं तरी काय एकच त्याचं काय असलं पाहिजे मोजमाप. द आर्बिटरीली डिसाइडेड अँड युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड स्टँडर्ड आर कॉल्ड ॲज अ युनिट. म्हणजे जगातले आर्बिटरीली डिसाईड केलेलं आणि युनिव्हर्सली ॲक्सेप्ट, म्हणजे जगात कुठं बी गेलं तर ती ॲक्सेप्ट झालं पाहिजे, ह्याला काय म्हटलं जाते, युनिट म्हटलं. त्यानंतर बघा, युनिटचे क्लासिफिकेशन केलं जाते. सेंटीमीटर फॉर द लेंथ. आता CGS युनिट काय असते, सेंटीमीटर लेंथसाठी, ग्राम माससाठी, सेकंड टाइमसाठी, आणि FPS म्हणजे फूट, पाऊंड आणि सेकंडमध्ये त्याला मापलं जाते. MKS सिस्टीम काय असते, मीटर, M फॉर मीटर, K फॉर किलोग्राम आणि S फॉर सेकंड. हे सिस्टीम आहेत काय ते आपण बघणार आहोत. तर त्यामध्ये पुढलं जे बघायचं आहे त्यामध्ये बघा SI युनिट. 1960ला काय झालं, इन जनरल वेट आर मेजर आर प्रपोज रिव्हर्स इन द मेट्रिक सिस्टम. मेट्रिक सिस्टीम काय आहे, MKS सिस्टीम, इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट. महत्वाची सगळ्यात जास्त मेट्रिक सिस्टीम विच आर ओरिजिनेटेड फ्रान्समध्ये, त्याला ओरिजिनेट केलं नाही काय सांगणार. याचा युनिट टेबल दिला ते आपण बघा म्हणून सांगितलं. फंडामेंटल युनिट म्हणजे एक बेसिक युनिट आहे, ते आपण या बघणार. त्यामध्ये लेंथ बघायची, मास, टाइम, इलेक्ट्रिक करंट, थर्मोडायनॅमिक टेम्परेचर, त्यानंतर अमाऊंट ऑफ हेट इंटेन्सिटी. सिम्बॉल ही बघून घ्या सगळे टोटल. तर ह्यामध्ये लेंथला SI युनिटमध्ये मीटर, सिम्बॉल M आहे. सिम्बॉल बघून घे, मी सांगतो. मासला काय किलोग्राम आहे, SI. टाइमला सेकंड. इलेक्ट्रिक करंटला एम्पियर ही इलेक्ट्रिक करंटला एम्पियर म्हटलं जातं. थर्मोडायनॅमिक टेम्परेचरला केल्विन. अमाऊंट ऑफ सबस्टन्सला मोल. मोलचा चॅप्टर आहे म्हणलं असणार लास्टचा, त्याला म्हटलं ते कॅन्डला त्याचं काय आहे ल्युमिनेसेंट. तर फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये बघा, फिजिकल प्रॉपर्टीमध्ये काय बघणार आहोत आपण, मास अँड वेट ह्याच्यामध्ये फरक आहे की जर आता बघ. तो मास इज अ इंडिपेंडेंट प्रॉपर्टी ऑफ मॅटर. ही कायवर डिपेंड करत नाही. मेजर ऑफ द क्वांटिटी ऑफ द मॅटर ऑफ द बॉडी कंटेंट. तर मास आणि वेट मधलं मी फरक तुम्हाला डायरेक्ट सांगतो, इथलं ही जरा कन्सेप्च्युअल आहे. तर मास जे आहे ते एमने डिनोट केलं समजा, वेट आपण डब्ल्यूने केलं. तर काय असते, मास असते ती ग्रॅव्हिटेशनल फोर्स असते, ग्रॅव्हिटी, जी की न्यूटनने शोधून काढलेली. मास जे असते कुठं बी गेलात आपण तरी चेंज होत नाही. हे जे वेट जे असते ग्रॅव्हिटीवर, जी म्हणून ग्रॅव्हिटी दिली जाते त्यावर डिपेंड असते. तर ही काय असते, ही डिपेंड करते आपण कुठल्या जागेवर उभारलात की कशावर उभारलात, ही डिपेंड करते. आपण चंद्रावर आहे का कुठे. तर बघा, समजा मास उदाहरण घेतलं, मास आहे आपलं 6 kg बरं का, 6 kg मास आहे. तर आपण
आणि वेट जर आपण बघितलं पृथ्वीवर तर वेट 6 kg राहणार. पण आपण जर ही चंद्रावर गेला तर चंद्रावर वेट मास तर चेंज होणार नाही, कारण की त्याच्यात जीवर डिपेंड करत नाही. पण वेट काय होणार आहे, चेंज होणार आहे, कारण की 1/6 डिक्रीज होणार. आपलं किती 6 आहे, म्हणजे 6/6 किती होते 1. म्हणजे जर आपलं पृथ्वीवर 6 किलो वेट असलं तर चंद्रावर आपलं किती 1 किलो वेट आपल्याला दिसून येते. त्यानंतर मास ऑफ द बॉडी इज अ मोर फंडामेंटल प्रॉपर्टी दॅन द वेट. फंडामेंटल म्हणजे काय, बेसिक आहे, कारण की मास जास्त ह्याच्यावर डिपेंड करत, मोर फंडामेंटल आहे. आता 1 kg म्हणजे किती असते, 1000 ग्राम असते, किंवा 10⁻³ ही कसं लिहायचं असते, ही 10 घ्यायचं असते काय ह्याला पण, आणि ह्याच्या पुढे एकच्या पुढे किती शून्य आहे ती आपण वर घ्यायचं, झालं ग्राम मध्ये घ्यायचं. 1 kg मध्ये 10⁻³ ग्राम. त्यानंतर दुसरे जे आहे आपल्याला बघायचे लेंथ. लेंथमध्ये बी आपण डायरेक्ट काय पण मोजू शकतो. ॲटॉमिक रेडियस असते ती मोपायची असते, बॉन्ड लेंथ असते, वेव्ह असते, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची वेव्ह लेंथ. त्यानंतर एसआय युनिटमध्ये जे एक्झाम्पल आहेत, नॅनोमीटर, पिकोमीटर. नॅनोमीटर म्हणजे 1 नॅनोमीटर म्हणजे 10⁻⁹ मीटर. एक पिकोमीटर म्हणजे 10⁻12 मीटर. हे सगळं पुढे येते, डब्लून डब्लून लास्टपर्यंत येणार, म्हणजे येणार. त्यानंतर व्हॉल्यूम मध्ये काय बघा, व्हॉल्यूम मध्ये बी बघा 1 लिटर आपण म्हणत असतो, 1 लिटर म्हणजे 1 DM³ असते. ही DM³ बी पुढे येणार आहे, किती 1000 ml आहे, मिलीलीटर आहे, 1000 cm³ आहे. ही कन्वर्जन आपण याच्यात बघणार आहोत. काही आलं लेटर, ही सगळं आपण कन्वर्जन मध्ये बघणार आहोत. त्यामध्ये व्हॉल्यूमेट्रिक फ्लास ही सगळं आपण काय प्रॅक्टिकल मध्ये बघत असतो. त्यानंतर डेन्सिटी. डेन्सिटी काय असते, डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स इट इज द मास पर युनिट व्हॉल्यूम, म्हणजे मास बाय त्याचं व्हॉल्यूम किती. रो ही चिन्ह रो बघा, SI युनिट ऑफ द मास डिवाइडेड बाय SI युनिट ऑफ द व्हॉल्यूम, kg डिवाइडेड बाय मीटर किंवा ग्राम मासचे CGS मध्ये घेतलं, आणि मिलीलीटर CGS मध्ये व्हॉल्यूमचे म्हणजे ग्राम पर सेंटीमीटर म्हटलं जाते युनिट. त्यानंतरची पुढली प्रॉपर्टी आहे टेम्परेचर. टेम्परेचर इज द मेजर ऑफ द हॉटनेस और कोल्डनेस ऑफ द ऑब्जेक्ट. एखाद्या वस्तूचं किती ती गरम होऊ शकते आणि किती कोल्ड होऊ शकते, ह्याचं मेजरमेंट म्हणजे मोजमाप करणे टेम्परेचर म्हटलं. तर काही स्केल असतात जे की टेम्परेचर मापण्यासाठी आपण तापमापी मानतो, त्याला डिग्री सेल्सिअस मध्ये असते, ती फॅरनहाइट मध्ये असते. एक तापमापी त्याला पण म्हटलं जाते फॅरनहाइट तापमापी. आणि जास्त यूज मध्ये येणारी कोणची, केल्विन, जी की आपल्याला प्रॅक्टिकल त्याला म्हणतात केल्विन. तर 3 बघितले आपण, सेल्सिअस, फॅरनहाइट आणि केल्विन, या 3 टाईपच्या असतात. तर यामध्ये बघा, फॅरनहाइट स्केल जी असते 32 फॅरनहाइट डिग्री फॅरनहाइट आणि 212 डिग्री फॅरनहाइट. तर केल्विन ह्याच्यामध्ये बघितलं सेल्सिअस स्केलमध्ये तर 0 डिग्री सेल्सिअसला बर्फ बनत असते, आपल्याला माहिती 100 डिग्री सेल्सिअस वाफ बनत असते, ही 2 असते, ही जास्त मोजमापमध्ये येते. तर फॅरनहाइट टेम्परेचर ऑफ द 2 स्केल आर रिलेटेड इच अदर बाय द फॉलोइंग रिलेशन. तर ह्या रिलेशनशिपने टेम्परेचर ऑफ द केल्विन आणि काय केलं जातं, रिलेट केलं जाते. त्यामध्ये F इज इक्वल टू फॅरनहाइटमध्ये कन्वर्जन करायचं ते F इज इक्वल टू 9/5 इंटू दिलेलं टेम्परेचर डिग्री सेल्सिअसमध्ये प्लस 32. समजा आपल्याला काय दिलं आहे, एखादं टेम्परेचर दिलं आहे 30 डिग्री सेल्सिअस दिले, सेल्सिअस स्केलमध्ये 30 डिग्री सेल्सिअस. तर ह्याचं आपल्याला फॅरनहाइटमध्ये कन्वर्जन करायचं. आता ठेवून बघायचं किती 9, तर 9/5 फॉर्म्युला काय आहे, 9/5 फॉर्म्युला काय येणार आहे, 9/5. या डिग्री सेल्सिअसच्या जागेवर काय ठेवायचं, आपल्याला दिलेलं टेम्परेचर 30 प्लस अधिक किती करायचं, त्यामध्ये 32 करायचं. किती झालं की 5 ने ह्याला कट झालं, 5 × 30 बरे किती राहिले, 9 6 प्लस 32. आता 9 × 54 आणि 32 किती, 54 55 56 म्हणजे 86 डिग्री 86 फॅरनहाइट म्हणजे काय लागलंय
30°C हे असं आपण कन्व्हर्जन करू शकतो. किंवा केल्विनमध्ये काय करायचं आहे, तर हे जर 30°C म्हणजे किती असतं केल्विन, त्यामध्ये फक्त 273.15 ॲड करायचं झालं केल्विनमध्ये. तर अशा प्रकारे कन्व्हर्जन आपण करू शकतो. तर हे झालं बेसिक ऑफ द सम बेसिक कन्सेप्ट ऑफ द केमिस्ट्रीच्या चॅप्टरमधले बेसिक जे आपण बघू शकतो. ह्या बेसिक कन्व्हर्जन आपल्याला कळले झाले पाहिजे. तर आपण हे करू शकतो. बेसिक कन्व्हर्जन काय असेल, चार्ट असते. 1 नॅनोमीटर म्हणजे एवढं, 2 नॅनोमीटर म्हणजे एवढं, मायक्रोमीटर, ही सगळे कन्व्हर्जन आपल्याला माहिती आहे. सेंटीमीटरचं कन्व्हर्जन मीटरमध्ये, मिलीमीटरमध्ये, सगळे कन्व्हर्जन आणि त्यामधले लॉ कोणचे कोणचे असतील सगळे आपण सुरुवात आपण ह्यामध्ये केलेली आहे. तर ह्या सगळ्या प्रकारची हळूहळू करत क्लिअर करत जाणार. 4 ते 5 लेक्चर फिनिश करू. त्यानंतर टोटलमध्ये बघणार आहोत. त्यामध्ये आपण तुम्हाला करायचे आता झालेलं एकदा रिवाईज करायचं की कन्व्हर्जन काय होतं. ल्युमिनिटी इंटेन्सिटीचं कॅन्डल आहे. शॉर्ट शॉर्ट फॉर्ममध्ये नोट्स बनवायचे. शॉर्ट नोट्स एवढंच बनवायचे. मॅटर काय ह्यामध्ये क्लासिफाय केलं जाते, प्युअर सबस्टन्सेस, मिक्सचर. आता अशा फॉर्ममध्ये चार्टमध्ये काय बनवायचे नोट्स तुम्हाला. तर चला मिळूया पुढले लेक्चर. बाय बाय.